नमस्कार. आज आपण एका अतिशय सुंदर आणि रंगतदार विषयावर बोलणार आहोत. आजच्या या विश्लेषणात पारंपरिक आणि अत्यंत बारकाईने डिझाईन केलेल्या पोशाखांच्या एका अप्रतिम संग्रहाचं आपण उलगडून दर्शन घेणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. कपड्यांचं केवळ वरवरचं सौंदर्य पाहण्याऐवजी त्यामागील डिझाईन, रंग, नक्षी आणि काठ यांचा एकमेकांशी कसा अप्रतिम संवाद साधला जातो याचं हे एक सखोल दृश्यात्मक विश्लेषण असणार आहे. या गुंतागुंतीच्या डिझाईन्स समजून घेण्यासाठी आजच्या विश्लेषणाची 4 मुख्य भागात विभागणी केली आहे. 1 म्हणजे नक्षी, 2 काठांची कला, 3 रंगांची विविधता आणि 4 ब्लाऊज डिझाईन आणि स्टायलिंग. पुढे जाऊया. पहिला भाग, नक्षी, फुलांची विरुद्ध भौमितिक रचना. आता इथे पहा, कोणत्याही कपड्याकडे पाहिल्यावर जी गोष्ट सर्वात आधी लक्ष वेधून घेते ती म्हणजे त्यावरील नक्षी. डावीकडे ती मोठी प्रवाही सोनेरी कोयरी किंवा फुलांची नक्षी आहे आणि उजवीकडे बघा, अगदी शिस्तबद्ध सतत रिपीट होणारी भौमितिक हिऱ्यांची नक्षी. 2 पूर्णपणे वेगवेगळ्या डिझाईन्स साडीचा मूळ पायाच कसा बदलून टाकतात हे इथे अगदी स्पष्ट दिसते. आता या गडद निळ्या साडीकडे पाहिल्यावर काय जाणवतं? या मोठ्या सोनेरी फुलांच्या डिझाईनमुळे कापडाला अक्षरशः एक प्रवाही गती मिळते. तो गडद रंग आणि त्यावर उठून दिसणारी ती भव्य फुलांची नक्षी यामुळे एक अप्रतिम व्हॉल्यूम आणि जिवंतपणा तयार होतो, जो संपूर्ण साडीभर पसरलेला दिसतो. थोडक्यात सांगायचं तर डिझाईन निवडताना इथे 2 भिन्न दृष्टिकोन पाहायला मिळतात. एकीकडे ती मुक्तपणे वाहणारी फुलांची नक्षी जी डोळ्यांना एक सलग प्रवाह देते, आणि दुसरीकडे ती अतिशय रेखीव, शिस्तबद्ध आणि उच्च विरोधाभासी अशी भौमितिक रचना. दोन्हीही तितक्यात सुंदर आहेत, पण त्या पोशाखाची अगदी वेगळीच ओळख निर्माण करतात. दुसरा भाग, विरोधाभासी रंगांच्या काठांची कला. काठ हे मुख्य नक्षीसाठी एखाद्या चौकटीसारखं काम कसं करतात ते पाहूया. इथे त्या तळाशी असलेल्या रुंद पट्ट्याकडे लक्ष द्या. साडीचा मुख्य रंग टील म्हणजेच हिरवट निळा आहे, त्यावर मोतिया नक्षी आहे. पण या साडीला जो खरा भक्कम आधार मिळतोय तो त्या गडद निळ्या रंगाच्या रुंद काठामुळे. तो काठ नसता तर ही हलक्या रंगाची साडी एवढी उठून आणि आकर्षक दिसलीच नसती. आता हा फरक बघा. एका बाजूला पिवळ्या साडीवर पूर्णपणे विरोधाभासी असा हिरवा काठ आहे, त्यामुळे रंग एकदम खुलून येतात. आणि दुसऱ्या बाजूला हिरव्या रंगाच्या साडीवर जवळपास तसाच मिळता जुळता हिरवा काठ आहे. विरोधाभासी रंगामुळे कसा एकदम बोल्ड लुक येतो आणि मिळत्या जुळत्या रंगामुळे तो कसा शांत आणि एकसंध वाटतो हे यातून अगदी अचूक समजतं. आपण आत्तापर्यंत ज्या रंगांच्या जोड्या पाहिल्या त्या थोडक्यात सांगायच्या तर टील रंगासोबत गडद निळा काठ, पिवळ्यासोबत हिरवा, गुलाबीसोबत गडद हिरवा आणि हिरव्या रंगासोबत तांबूस किंवा लाल काठ. हे काही केवळ योगायोग नाही बरं का. हा रंगांचा उत्तम समतोल साधण्यासाठी घेतलेला एक अतिशय जाणीवपूर्वक निर्णय आहे. तिसरा भाग, रंगांची विविधता. आता यापुढील स्लाइडमध्ये जे पाहायला मिळणार आहे ते खरोखरच खूप रंजक आहे. इथे पहा, तीच रिपीट होणारी भौमितिक हिऱ्याची नक्षी आहे, पण ती अतिशय चमकदार आणि जिवंत अशा गुलाबी रंगात. तो गुलाबी रंग आणि सोन्याचे धागे एकमेकांत असे काही मिसळून गेलेत की संपूर्ण कापडाला एक कमालीची उबदार चमक आली आहे. आता लगेचच या लाल रंगाकडे पहा. डिझाईन किंवा नक्षीचा साचा तोच आहे, अगदी हुबेहूब, पण त्या ठळक लाल रंगामुळे त्याचा पूर्ण इम्पॅक्टच बदलून गेलाय. गुलाबी रंगामुळे जी एक प्रकारची कोमलता वाटत होती ती आता लाल रंगामुळे एकदम बोल्ड आणि प्रबळ झाली आहे. आणि हे तिसरं उदाहरण बघून तर हा मुद्दा पूर्णपणे स्पष्ट होतो. तीच भौमितिक नक्षी आता गडद जांभळ्या रंगात. या जांभळ्या रंगामुळे साडीला एक वेगळीच खोली, एक राजेशाही थाट मिळालाय. एकाच नक्षीचे साचे फक्त रंग बदलल्याने किती अष्टपैलू आणि वेगवेगळ्या प्रकारे काम करतात हे खरोखरच थक्क करणार आहे. आता या साडीच्या ड्रेपकडे, म्हणजेच ती कशी नेसली आहे त्याकडे लक्ष द्या. जशी साडीची घडी पडते आणि शरीरावर ड्रेप बदलते तसा त्यावर पडणारा प्रकाशही सतत बदलतो. या प्रकाशाच्या खेळामुळे सोन्याच्या आणि तांब्याच्या धाग्यांची मेटॅलिक चमक कशी कमी जास्त होते आणि साडीला एक त्रिमितीय स्वरूप कसं मिळतं हे इथे स्पष्ट दिसतंय. चौथा आणि शेवटचा भाग, ब्लाऊज डिझाईन आणि स्टायलिंग. आता आपण साडीकडून थोडं ब्लाऊजच्या बारकाव्यांकडे वळूया. इथे त्या ब्लाऊजची विशिष्ट स्कॅलेप्ड म्हणजे नागमोडी नेकलाईन लगेच डोळ्यात भरते. साडीवरची नक्षी कितीही सुंदर असली तरी ब्लाऊजवरील हे बारीक ठिपके आणि ती अत्यंत शार्प कट असलेली नेकलाईन संपूर्ण वेशभूषेला
एक मॉडर्न आणि लक्षवेधी टच देते. आणि दागिन्यांची निवड कशी काम करते हे पण पहा. एका बाजूला त्या प्रवाही नक्षीसोबत लांब एकावर एक घातलेले सोन्याचे हार आहेत, जे त्या डिझाईनला छान पूरक ठरतात. तर दुसऱ्या बाजूला त्या तीक्ष्ण नेकलाईन असलेल्या ब्लाऊजसोबत अगदी गळ्यालगतचा आणि गुंतागुंतीचा डिझाईन असलेला चोकर सेट आहे. स्टायलिंगच्या या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत, ज्या साडीच्या मूळ स्वभावाला अचूकपणे अनुसरून निवडल्या आहेत. तर थोडक्यात सांगायचं झालं तर डिझाईनमध्ये कोणतीही गोष्ट स्वतंत्र नसते. ब्लाऊजच्या नेकलाईनचे सूक्ष्म कोण असू देत किंवा दागिन्यांची निवड, हे सगळं मुख्य साडीच्या मोठ्या भौमितिक रचनांना आणि मेटॅलिक धाग्यांच्या थीमला अतिशय चपखलपणे जोडलेलं असतं. एकंदर हे सगळं एकत्र येऊन एक परिपूर्ण चित्र तयार करतं. शेवटी हा विचार नक्की करा, डिझाईनमधला एक छोटासा बदल, जसं की काठांचा रंग बदलणं किंवा फुलांच्या नक्षीकडून भौमितिक नक्षीकडे वळणं, एखाद्या पोशाखाची संपूर्ण ओळख कशी मुळासकट बदलून टाकतो. हे छोटे बारकावेच खरं तर आपला पाहण्याचा दृष्टिकोन ठलवत असतात आणि यामुळेच या साड्या एवढ्या खास बनतात. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.